विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेरीज करण्याची एक अनोखी पद्धत जी तुम्ही कधीही पाहिलेली नसेल। आणि ही पद्धत आपण कोणत्याही क्रमागत किंवा सलग कोणत्याही 20 संख्या असतील क्रमाने त्या 20 संख्यांची बेरीज करण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला दिलेले आहे। मी आज 51 ते 70 मधील सर्व संख्यांची बेरीज किती आहे। मग आपण सर्वजण काय करणार, 51 पासून ते 70 पर्यंत सगळ्या संख्या आणि त्याची आपण बेरीज करत बसणार। 9 8 17 17 7 24 24 7 30 35 अशी बेरीज करत बसल्यानंतर आपला भरपूर वेळ हा एक गणित सोडवण्यामध्ये जाणार आहे। ह्याचं एक छोटीशी स्ट्रिक आहे, त्याच्यामध्ये आपण 5 ते 10 सेकंदामध्ये याचं उत्तर आपण काढू शकतो। कसं काढतो बघा, 51 ही पहिली संख्या आणि शेवटची संख्या 70 त्यांची बेरीज करायची। 51 अधिक 70 किती आली, 1 अधिक 0 1 5 आणि 7 12 121 आली। 121 मांडून घ्यायची आणि त्याच्या पुढे फक्त 0 जास्त मांडायचं, म्हणजे उत्तर किती आलं 1210। म्हणजे 51 ते 70 या क्रमागत असणाऱ्या ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या कोणत्याही 20 त्यांची बेरीज ही आपण करू शकतो। आता त्याच्यानंतर अजून एक दुसरं छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो। तुम्ही म्हणता असाल छोटी संख्या घेतल्यात, आपण कोणत्याही आदल्या मधल्या कोणत्याही क्रमागत 20 संख्या जरी घेतल्या तरी आपण त्याचं उत्तर काढू शकतो। बघा, मी घेतो 105 ते 124 ह्या 20 संख्या होतात। याच्यामध्ये महत्त्वाचं काय, 20 संख्या असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सलग असणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपण त्याचं पुढचं उत्तर काढू शकतो। 105 आणि शेवटची संख्या किती आहे 124। आपल्याला मांडायची गरज नाही, 105 अधिक 106 अधिक 107 अशा 20 संख्या मांडून त्याची बेरीज करण्याची गरज नाही। तर काय करायचं, यांची बेरीज करायची। 5 आणि 4 9, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची आणि 2 आणि त्याच्या पुढे फक्त काय म्हणायचं, एक जास्त 0 मांडायचं। म्हणजे ह्या संख्येचं उत्तर किती आलं 105 ते 124 मधील सर्व संख्यांची बेरीज किती आली 2290। हे संख्या किती आहेत, 20 संख्या आहेत। अशा पद्धतीने आपण या संख्येची बेरीज करू शकतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।